नमस्कार. आज आपण रेडी टू कुक चिकन ग्रेव्ही झटपट अशी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही घाई गडबडीत असाल आणि तुम्हाला जर चिकन खायचे असेल तर तुम्ही बाजारातून चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला रेडी टू कुक आणून झटपट अशी चिकन ग्रेव्ही बनवू शकता. चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूयात. ही रेडी टू कुक ग्रेव्ही चिकनची खूप टेस्टी लागते खायला व झटपटही होते. इथे मी अर्धा किलो एवढे चिकन आणलेले आहे. हे फक्त लेग पीसचे तुकडे आहेत. आता आपल्याला मॅरिनेट करायचे आहे. त्यासाठी मी इथे 1 चमचा एवढी हळद, अद्रक लसूण पेस्ट व त्यामध्ये 1 चमचा चवीनुसार मीठ टाकलेले आहे. आणि 1 चमचा एवढे इथे आपल्याला दही वापरायचे आहे. आता आपल्याला हे चिकन मॅरिनेट करायला ठेवायचे आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर हे चिकन तुम्ही मॅरिनेट करायला अर्धा तास ठेवू शकता. इथे मी 1 चमचा एवढी काश्मीरी मिरची टाकलेली आहे. आता आपल्याला हे चांगले चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे. आता मला हे चिकन लवकरात लवकर करायचे होते त्यामुळे मी इथं 15 मिनिटं हे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेले आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे चिकन मॅरिनेट करायला जितका जास्त ठेवताल तितके चांगले, नाही तर लगेच केले तरीही चालेल. आता आपल्याला हे मॅरिनेट करायला साईडला ठेवून द्यायचे आहे. इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व इथे रेडी टू कुक चिकन ग्रेव्ही मिक्स सुहानाचं पाकिट 1 आणलेलं आहे. आता ह्या पाकिटामध्येच आपण हे चिकन शिजवणार आहोत. आणि इथं आपले चिकनही मॅरिनेट झालेले आहे 15 ते 20 मिनिटं. आता रेडी टू कुक मिक्स मसाला मी इथे 1 बाउलमध्ये पाणी घेतलेले आहे व ह्या पाण्यात हा मसाला टाकून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. मी चमच्याच्या साहाय्याने हा मसाला चांगला मिक्स करून घेत आहे. काही गुठळ्या आहेत ह्या मसाल्याचे, त्यामुळे मी हे पूर्ण पाण्यात चांगले मिक्स करून घेणार आहे. आता हा मसाला चांगला पाण्यामध्ये मिक्स करून साईडला ठेवत आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकून जो कांदा आपण चिरलेला होता तो कांदा तेल गरम झाल्यानंतर आपल्याला या टाकायचा आहे व चांगला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्याचा कच्चापणा हा निघून जाईल. कांदा हा चांगला परतून झालेला आहे आपला व कलरही चेंज झालेला आहे. आता जे आपण चिकन मॅरिनेट केलेले होते ते चिकन आपल्याला यामध्ये टाकून द्यायचे आहे. चिकन टाकल्यानंतर हे 2-3 मिनिटं चांगले मिक्स करून घ्यायचे आहे परतून. लगेच आपण ते चिकन ग्रेव्ही मसाला यात ॲड नाही करणार आहे. थोडे परतून झाले हे चिकन की नंतर आपल्याला हा चिकन ग्रेव्ही मसाला यामध्ये टाकायचा आहे व मिक्स करून घ्यायचा आहे. आता ही ग्रेव्ही मसाला आपण जो टाकला आहे तो चांगला मिक्स झाला की आपल्याला झाकण लावून हे चिकन असे चांगले शिजवून द्यायचे आहे. तर मी हे चिकन झाकण लावून चांगले 15 ते 20 मिनिटं चांगले शिजवून देणार आहे. थोड्या वेळाने नंतर मी यामध्ये थोडीशी लाल तिखट टाकलेले आहे. तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तरी टाकले तरी चालेल. तर चांगले मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे चिकन पुन्हा चांगले शिजवून द्यायचे आहे. इथे 20 ते 25 मिनिटानंतर हे चिकन आपले इथं चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत.
जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही इथे पाणी ॲड केले तरीही चालेल। अशा प्रकारे ही सिंपल अशी झटपट चिकनची ग्रेव्ही रेडी होते। आता नंतर आपल्याला यावरून हिरवीगार अशी कोथिंबीर चिरून टाकायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद।